तर आज आपल्याला बनवायची आहे भेंडी. तर इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेते, कारण पावसाचे दिवस आहे, माती वगैरे चिकटलेली असते. त्यामुळे भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता तिला आपण सुकवायचं आहे. एक कॉटनचा कपडा घ्यायचा, त्यावर भेंडी टाकून चोळून घ्यायची, म्हणजे सुकवून घ्यायची. त्यामुळे काय होईल, की भेंडीतलं पाणी निघून जाईल आणि आपली भेंडी चिकट होणार नाही. तर इथे आपण आता भेंडी कट करून घेतली आहे. आता आपण कढई ठेवली, त्यात एक उबळी तेल तापून घ्यायचं आहे. मग त्यात टाकायचे आपल्याला मोहरी, जिरे, लसूण आणि अर्धी मिरची. मुलांसाठी बनवायची, त्यामुळे मिरची कमीच टाकली मी. तर त्यात तेलात टाकली मी आता मोहरी, जिरे, लसूण आणि हिरवी मिरची. ते चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता त्यात टाकायची आहे भेंडी. भेंडी मस्त परतून घ्यायची आहे तेलामध्ये. एकजीव करून घ्यायचं आहे सर्व आणि थोडी वाफवून घ्यायची आपल्याला. आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, जेणेकरून ती खालून करपणार नाही. आपण झाकण ठेवून वाफवून घेतली 5 मिनिट. आता त्यात आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार. कमीच टाकायचं, कारण मुलांना टिफिनला द्यायचं आहे. तर मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भेंडीमध्ये आणि 5 मिनिटासाठी परत झाकून ठेवायची आणि वाफवून घ्यायची. 10 मिनिटात आपली भेंडी तयार आहे. छान शिजली आहे, करपली नाही आणि चिकट पण झाली नाही. तर मुलांना अशीच भेंडी फार आवडते. आता इथे मी टिफिन भरला आहे मुलांचा. 2 मुलं आहेत मला, त्यांचे टिफिन भरले दोघांचे. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.